नमस्कार, मी रूपा तुम्हा सर्व खवयांचं स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत खेकड्याचं कालवण। रेसिपी थोडी जरी आवडली तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। तर इथे मी घेतलेला आहे एक वाटा समुद्री खेकड्यांचा, जवळपास 6 खेकडे आहेत हे। आणि आता आपण हे साफ करून घेऊयात। तर सुरुवातीला आपण याचे मोठे पाय म्हणजे फांगडे तोडूयात आणि त्यानंतर खेकड्यांचा मागचा भाग हा दाखवल्याप्रमाणे साफ करून घ्यायचा। आणि त्यानंतर हे जे छोटे पाय म्हणजे ज्या नांग्या आहेत त्या सुद्धा तोडून घेऊयात। आणि आता हे जे वरचं आवरण आहे ते आपण काढूयात। तर अगदी सहज निघालं, समुद्री खेकड्यांचं हे आवरण निघायला एकदम सोपं असतं। आणि तो भागात आपण टाकून देणार आहोत आणि त्यानंतर इथे दाखवल्याप्रमाणे पोटाकडचा भाग सुद्धा आपण पूर्ण साफ करून घेऊयात। तर याच पद्धतीने मी उरलेले सर्व खेकडे साफ करून घेते। तुम्हाला मी केलेल्या रेसिपी आवडत असणारच तर नक्की आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल। तर इथे माझे सर्व खेकडे साफ करून झालेले आहेत आणि ह्या ज्या नांग्या आहेत त्या आपण वेगळ्या काढून घेणार आहोत। तर आता आपण हे खेकडे स्वच्छ धुवूयात। इथे मी नळाखालीच धुवत आहे, तुम्ही टोपामध्ये पाणी घेऊन धुतलं तरीही काही हरकत नाही। तर दाखवल्याप्रमाणे अगदी व्यवस्थित चोळून आपल्याला हे खेकडे धुवून घ्यायचे आहेत नीट। खेकड्यांना जो काळपटपणा लागलेला असेल तो पूर्ण आपण काढून टाकायचा आहे। त्यानंतर फांगडे सुद्धा आपल्याला 3 ते 4 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। व्यवस्थित चोळून धुवायचे म्हणजे जी काय घाण असेल पायांना ती सर्व निघून जाईल। त्याचबरोबर 7 ते 8 पाण्यामध्ये आता आपल्याला ह्या नांग्या सुद्धा व्यवस्थित चोळून धुवून घ्यायच्या आहेत। जोपर्यंत यातून स्वच्छ पांढरं पाणी येत नाही तोपर्यंत आपल्याला ह्या नांग्या सुद्धा धुवून घ्यायच्या आहेत। तर इथे आपले सर्व खेकडे साफ करून आणि स्वच्छ धुवून झालेले आहेत। तर आता ह्या खेकड्यांचे आपण 2 तुकडे करणार आहोत। तर इथे तुम्ही चाकूच्या किंवा विळीच्या मदतीने सुद्धा करू शकता। मी इथे हातानेच याचे 2 तुकडे करत आहे, किंवा तुम्ही हे खेकडे अख्खे ठेवले तरीही काही हरकत नाही। आणि इथे ज्या आपण नांग्या वेगळ्या केलेल्या आहेत त्या आपल्याला वाटून घ्यायच्या आहेत। तर सुरुवातीला आपण खेकडे शिजत घालूयात। तर त्यासाठी इथे मी एका पॅन मध्ये 2 ते 2.5 चमचे तेल तापवून घेतलेलं आहे। तर यात आता मी घालणार आहे 8 ते 10 पानं कढीपत्त्याची आणि त्याचबरोबर 10 ते 12 पाकळ्या लसणाच्या, ज्या मी ठेचून घेतलेल्या आहेत। आणि हा लसूण आपण हलकासा लाल झाला की यामध्ये घालूयात। गॅसची आच मंद करून 1 छोटा चमचा हळद आणि 2 चमचे घरगुती लाल मसाला आणि परतून घेऊयात आपण हे। आणि आता यामध्ये घालूयात साफ केलेले खेकडे आणि ते सुद्धा आपण यामध्ये मिनिटभर परतून घेऊयात, म्हणजे व्यवस्थित मसाला व्यवस्थित लागला पाहिजे या खेकड्यांना। आणि यावर आता आपण झाकण ठेवूयात आणि 5 मिनिटं वाफ काढून घेऊयात। तर ह्या ज्या आपण नांग्या काढलेल्या होत्या त्या आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात आणि त्यात घालूयात ग्लासभर पाणी आणि आता आपण हे बारीक असं वाटून घेऊयात। तर इथे माझ्या नांग्या वाटून झालेल्या आहेत, ते बघू शकता तुम्ही। तर आता आपण एका गाळणीच्या मदतीने हे गाळून घेणार आहोत, कारण ह्या नांग्यांचा रसच आपल्याला वापरायचा आहे। तर इथे आपलं गाळून झालेलं आहे आणि हा जो चोथा आहे हा आपण टाकून देणार आहोत आणि ह्या रसाचाच आपण वापर करणार आहोत। तर इथे 5 मिनिटं झालेली आहेत। आता आपण झाकण काढूयात आणि जरा एकदा खालीवर करून घेऊयात हे खेकडे। आणि नंतर यात घालूयात चवीनुसार मीठ आणि इथे मी पाणी गरम करून घेतलेलं आहे ग्लासभर, ते आपण यामध्ये घालूयात आणि मिक्स करून घेऊयात एकदा। आणि आता पुन्हा एकदा यावरती झाकण देऊन आपण हे खेकडे जवळपास 8 ते 10 मिनिटं शिजवून घेऊयात। खेकडे शिजतायत तोपर्यंत आपण करूयात वाटण। तर त्यासाठी इथे मी घेतलेला आहे 1 कांदा, 8 ते 10 पाकळ्या लसणाच्या, अर्धा इंच आलं, 2 मोठे चमचे सुकं खोबरं भाजून घेतलं आहे, 1 हिरवी मिरची आणि कोथिंबीर। तर इथे मी 1 चमचा तेलावरती हा कांदा लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे।
तर इथे आपला कांदा परतून झालेला आहे। तर ह्या सर्वाचं आपण पुरेसं पाणी घालून बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे। तर इथे आपलं वाटण सुद्धा तयार आहे। तर इथे 7 ते 8 मिनिटांनंतर आपण हे झाकण काढूयात आणि यामध्ये आता घालूयात आपण हे वाटलेलं वाटण। आणि कितपत आपल्याला रस्सा पातळ हवंय त्या अंदाजाने आपण पाणी सुद्धा आत्ताच घालणार आहोत। मिक्स करून घेऊयात आपण एकदा। आता यामध्ये घालूयात 1 चमचा गरम मसाला आणि मिक्स करून घेऊयात। त्यानंतर यावरती ठेवूयात झाकण आणि 5 मिनिटं आता आपण पुन्हा याला उकळ काढून घेऊयात। तर 5च मिनिटांमध्ये आता आपण झाकण काढूयात आणि यात घालूयात 2 ते 3 कोकम आणि इथे आपण चव बघून यामध्ये पुन्हा घालणार आहोत थोडं मीठ आणि जे नांग्या वाटून आपण रस काढलेला होता तो सुद्धा आपण आता यामध्ये सर्व घालणार आहोत आणि चांगलं मिक्स करून घेऊयात। पुन्हा यावरती झाकण देऊन 5 ते 6 मिनिटं आपण हा रस्सा चांगला उकळून घेणार आहोत। तर इथे आपला खेकड्यांचा रस्सा खाण्यासाठी तयार आहे। सर्वात शेवटी यावर घालायची खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हा गरमागरम रस्सा वाफाळता भाताबरोबर खायला खूपच भारी लागतो। तर नक्की करून खा आणि रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू। पुन्हा भेटूयात।